मुख्यमंत्री फडणवीसांनी शंभूराजेंबाबत विकिपीडियावरील बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश देऊन 24 तास झाले तरी वेबसाईटवरील माहिती अद्याप कायम आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही विकिपीडियाकडून अद्याप बदनामीकारक मजकूर हटवला गेलेला नाहीये। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महाराष्ट्र सायबर सेलने काल विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवली होती, मात्र अद्याप कारवाई झालेली नाहीये। बॉलिवूडमधील बी ग्रेट ॲक्टर कमाल आर खान याने विकिपीडियाच्या हवाल्यानं छत्रपती संभाजीराजेंबाबत एक्सवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते, मात्र तो मजकूर अजूनही कायम आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले आदेश दिले होते, अजूनही हा मजकूर हटवण्यात आलेला नाहीये। सुशांत, तेजस्विनी अगदी बरोबर आहे। काल मुख्यमंत्र्यांनी खरं तर सकाळीच सायबर आयजी यशस्वी यादव यांच्याशी बोलून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। त्यासोबत महाराष्ट्र सायबरनं विकिमीडिया फाउंडेशनला या संदर्भातली नोटीस बजावली होती, मात्र आता 24 तास उलटून गेले तरी देखील ही पोस्ट जी आहे ती हटवण्यात आलेली नाही। आक्षेपार्ह मजकूर जो आहे तो काढून टाकण्यात आला नाही। मुख्यमंत्र्यांनी विनंती करूनही एवढे का दिरंगाई होते असा संतप्त सवाल आता विचारला जातो। आपण जर बघितलं असेल तर या संपूर्ण प्रकरणांचे पडसाद आता राज्यभर उमटू लागलेले आहेत। काँग्रेस देखील आक्रमक झालेली आहे। त्यातच काल मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली होती। छत्रपती संभाजी महाराज हे आमचा आदर्श आहेत, त्यांच्या संदर्भात असले लेखन खपवून घेतलं जाणार नाही, तात्काळ कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी देऊनही अजूनही विकिपीडियानं आपला मजकूर जो आहे तो काढून टाकलेला नाही। तेजस्विनी, तर खरं तर कालच हा सगळ्या प्रकरणावरती मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली होती, तर अशी काही म्हणजे या संदर्भात काही कारवाई करण्याचे आदेश वगैरे मुख्यमंत्री देणार आहेत का? तेजस्वी, आपण जर बघितलं असेल तर कालच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सायबर विकिमीडियाला खरं तर नोटीस बजावण्यात आली, मात्र या नोटिसीनंतर अद्याप त्यांचं काही उत्तर आलेलं नाही। आता मुख्यमंत्री याची काय दखल घेत आहेत, कारण मुख्यमंत्र्यांनी कालच जाहीर केलं होतं आणि खरं तर सायबर आयजी यशस्वी यादव यांच्याशी मुख्यमंत्री बोलले होते। आता सायबर आयजी यशस्वी यादव जे आहेत ते काय निर्णय घेणार, कशा पद्धतीने कारवाई करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं होणार आहे। सुशांत, तुम्ही आपल्यासोबत जोडलेले राहात, तुम्हाला थोडा वेळ थांबवते। आपल्यासोबत इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत सर आहेत। सर, खरं तर कालच आपण बघितलं की हा मजकूर हटवावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कारवाईचे आदेश दिले होते, मात्र अजूनही हा मजकूर कायम आहे। खरं तर जगभर लोक छावा सिनेमाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचं चरित्र शोधायला लागलेले आहेत आणि त्याच्यासाठी ते विकिपीडिया हे सर्च इंजिन खूप तिथंच त्याच्यावरच सगळे सर्च जातात। त्यामुळं तातडीनं हा मजकूर पहिला हटवला जावा त्याच्यावरून, कारण चुकीची माहिती जाण्याऐवजी तो मजकूर नसला तरी चालेल, कारण लोक दुसरीकडून संभाजी महाराजांच्या चरित्राची माहिती घेऊ शकतात। आणि खरं तर तातडीनं मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिल्यानंतर तातडीनं या विषयावर कारवाई होणं अपेक्षित होतं, पण आज आता मला वाटतं की 24 तास आदेश देऊन झालेले आहेत आणि ती कारवाई होत नसेल तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हा मजकूर काढून टाकला पाहिजे। खरं तर आपण बघतोय की एकीकडे छावा हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होतोय आणि त्या माध्यमातून आपण संभाजीराजांचा जो काही म्हणजे संभाजीराजांची जी काही शौर्यगाथा आहे ती महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा प्रकारे विकिपीडियासारख्या माध्यमावर मात्र अशा प्रकारे मजकूर लिहिला जातो, तर काय तुमचं मत आहे? तेच विकिपीडिया तो जुना मजकूर आहे आणि मुद्दाम म्हणून खोडसाळपणे काही लोक जे संभाजी महाराजांची बदनाम करण्यासाठी लिहिलेली नाटकं, कथा, कादंबऱ्या ज्या आहेत त्याचा आधार घेऊन ते त्या ठिकाणी ते अत्यंत घाणेरडं आणि आक्षेपार्ह संभाजी महाराजांचं चारित्र्यहनन करणारा मजकूर त्याच्यावरती लिहिलेला आहे आणि या खोडसाळपणे लिहिणाऱ्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि हे जे सर्च इंजिन आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे की तुम्ही आमच्या एका महान राजाचं, एका राष्ट्रपुरुषाचं अशा पद्धतीनं बदनामी करायला नको, म्हणून त्यांना आपण अगदी ठामपणे ठणकावून सांगितलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे। नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आणि संभाजीराजे नक्कीच आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे आदर्श आहेत आणि हा मजकूर लवकरच हटवला गेला पाहिजे।